मोदी सरकारच्या पहिल्या 100 दिवसात 122 विकासाचे निर्णय घेतल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय। 100 दिवसांमध्ये 15 लाख कोटींच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आल्याचा दावा बावनकुळेंनी केलाय। मोदींच्या नेतृत्वात देशाचा वेगाने विकास सुरू असल्याचंही बावनकुळे म्हणालेत। विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह सेट करून विकसित भारत बाजूला सोडला असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे। मोदीजींनी लोकसभा निवडणुकीमध्ये जो मॅन्युफॅक्चर दिला होता, विकासाचा जाहीरनामा दिला होता, पहिल्या 100 दिवसामध्ये मी आपल्याला 122 मुद्दे देणार आहे। ज्या 122 विकासाच्या विषयाचे निर्णय आपल्याला लेखी देणार आहे। पहिल्या 100 दिवसामध्ये 15 लाख कोटी रुपयाचे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प याला 100 दिवसातच मान्यता मिळाली। 3 लाख कोटी रुपयाचे कामं सुरू झाले। त्याची यादी आपल्याला देतो आहे। जवळपास 49,000 कोटी रुपये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाला 25,000 गावांना देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आम्ही जेव्हा जातो आहे, लवकरच विधानसभा निवडणुका लागतील, पण आम्ही केंद्र सरकार राज्य सरकारकडनं महाराष्ट्राच्या विकासाकरता 14 कोटी जनतेच्या विकासाकरता जो अजेंडा घेऊन समोर जातो आहे तो डबल इंजिन सरकारचा अजेंडा आहे। मागच्या 10 वर्षात मोदी सरकारने या देशाकरता काय योगदान दिलं आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची पत कुठपर्यंत पोहोचली आहे आणि विकसित भारताकरता मोदीजींनी काय संकल्प केला आहे हा आम्ही मांडला। आणि विरोधकांनी ज्या पद्धतीने जनतेला कन्फ्यूज केलं, जे विरोधकांनी सांगितलं मोदीजी संविधान बदलणार आहे, विरोधकांनी सांगितलं आदिवासीचं आरक्षण काढणार आहे, विरोधकांनी सांगितलं महिलांना 850 रुपये महिना, 8,500 रुपये महिना आम्ही देणार आहोत, असे लोकल नरेटिव्ह तयार करून विकसित भारत बाजूला सोडला।